प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं, पण एका स्त्रीलाही यशस्वी करण्यासाठी तिच्या मागे उभे राहण्यासाठी एक पुरुष हा हवाच असतो आणि याचाच प्रत्यय आलाय पुण्यातील पूजा वंजारी हिला। लग्नानंतर संसार सांभाळत पूजानं अभ्यास केला आणि एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये ती अव्वल आली आहे। यात पूजाला तिच्या पतीचा पूर्णपणे पाठिंबा मिळाला। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पूजा वंजारी ही 900 पैकी 570.25 गुण मिळवत राज्यात मुलींमध्ये अव्वल आली आहे। शैक्षणिक आणि शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या पूजाला आपण अधिकारी हो असा विश्वास आधीपासूनच होता। तो खऱ्या अर्थानं एमपीएससी उत्तीर्ण करत तिनं सत्ता उतरवला। तब्बल 8व्या वेळी ती यश संपादन करू शकली आहे। हा प्रवास कसा होता, तिनं अभ्यास कसा केला, त्यासाठी काय मेहनत घेतली हे तिच्याकडूनच जाणून घेऊया। राज्यात प्रथम आलेला आहोत आणि आपलं जे स्वप्न पाहिलं, जी ड्रीम पोस्ट होती, तर ती आता मिळणार आहे आणि त्यामुळे ते आपण शब्दात सांगू शकत नाही आणि ते पहिली प्रतिक्रिया म्हणजे ते आनंदाश्रू होते। जिल्ह्यातील वाळवा तालुका आहे, तर तिथं बोरगाव आहे, तर तिथंच माझं सर्व शिक्षण झालेलं आहे आणि माझे वडील हे शेतकरी आहेत। 14 मध्ये जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होते, तर तेव्हा मी स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं ठरवलं आणि 2015 पासून मी तयारी चालू केली। शिवाय हे आज जे यश आहे ते साध्यच झालं नसतं आणि मला जसं माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला तसंच लग्नानंतर देखील सासरच्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यामुळेच मी हे यश मिळवू शकले। USP प्रेफरन्स असल्यामुळे माझा नक्षलवाद, तर हे काही चॅलेंजिंग प्रश्न त्याच्यावरती आलेले होते। आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती माझं काही प्रश्न आले, तर ते मला वाटतं मी खूप चांगल्या पद्धतीने टॅकल केलं। मला नोकरी आणि घर सांभाळत जसा वेळ मिळेल तर तसा मी अभ्यास कंटिन्यू चालू ठेवलेला होता आणि रोज मी 8 तासाचा तर वेळ अभ्यासासाठी काढत होते। तर असं दोन्ही देखील मी मॅनेज केलं आणि अभ्यास चांगल्या प्रकारे केला। त्यामध्ये सातत्य ठेवा आणि त्या सातत्याला देखील एक योग्य डिरेक्शन असू दे, तर ह्या जर 2 गोष्टी साध्य झाल्या तर यश नक्कीच मिळेल। प्रशासनामध्ये भागातून आलेले आहे, तर ग्रामीण भागातल्या ज्या समस्या आहेत, महिलांचं जे आपण एम्पॉवरमेंट म्हणतो, तर या गोष्टींना माझ्या प्रायोरिटीज असतीलच। त्याचबरोबर ग्रामीण भागातील जे प्रत्येक व्यक्ती असेल तर त्यांची तक्रार असते की काम लवकर होत नाही, तर ते वेळेत पूर्ण करून देणं ह्या गोष्टींना माझी प्रायोरिटीज असतील। 21व्या शतकात मुलींच्या शिक्षणाला खरोखरच महत्त्व दिलं जात आहे। लग्नानंतर देखील मुली आपलं शिक्षण सुरू ठेवून हव्या त्या क्षेत्रात आपलं नाव कमावतायत। पूजासारख्या मुलीला लग्नानंतर देखील आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या मुलींसाठी एक मिसाल आहे। रिपीट, लग्नानंतर देखील आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या मुलींसाठी एक मिसाल आहे। तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज 18 मराठीच्या खूप शुभेच्छा।